हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. मी दीपा अनवेज चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर आज खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आज आमचा दौरा कुठं चाललेला आहे तेही तुम्हाला सांगणार आहे. त्या अगोदर इथं पाहताच चल मी आवरायला घेतलेला आहे आणि मला इथं घालायची होती मॅचिंगवरती बांगडी, म्हणून मी अनुष्काला म्हणलं नवीन बॉक्समधून एक बांगड्याचा जोड मला काढून आण. तर तिनं पटकन अशा काढून आणलेल्या आहेत आणि तिला मी मापाला ही बांगडी दिलेली होती, परंतु तिने आतल्या साईडनं बांगडीचं माप धरलेलं आहे. आणि इथं मी बांगडी घालायला गेले आणि इतका माझ्या हाताला बांगड्या रुतल्या. अक्षरशः एक बांगडी हातात गेली आणि एक बांगडी जातच नव्हती. ती दुसरी पण मला काढता येत नव्हती. अशी माझी अवस्था झाली आणि अर्धा तास तर माझा त्या बांगड्यांमध्येच गेला. शेवटी कंटाळून मी ती बांगडी काढूनच टाकली आणि आहे तीच बांगडी हातात घातली. शेवटी मला जावं लागलं त्याच्यावरती त्या साईजची बांगडी घेऊन यायला आणि मग मी दुसऱ्या घातल्या. त्या बांगड्या तशाच ठेवून दिल्या. तर आज आमचा दौरा चाललेला आहे कुठे? तर आज आम्ही चाललेलो भेटायला. भेटायला म्हणजे मी चाललेले आहे माहेरी आणि मला जायचं आहे माझ्या बहिणीला भेटण्यासाठी. तर तसं तर अचानकच ठरलेलं आहे, म्हणजे जायचा काही प्लॅनच नव्हता, परंतु सुट्टी आहे. अनुष्काला एक दिवस तर म्हणलं चला अचानकच जाऊन येऊ, कारण तीही नंतर जाणार आहे तिच्या घरी, म्हणून म्हणला एका दिवसात आपण जाऊन येऊ शकतो. आता सध्या तर अनुष्काची 10वीची एक्झाम चालूच आहे आणि तिला काहीच जास्त सुट्ट्या आहेत, परंतु पेपरचा अभ्यासही करावा लागतो, त्यासाठी मग नको म्हणून असंच आमचं राहिलं होतं. तर ठरलेलं आहे तर चला म्हणलं जाऊन येऊया आणि तुम्हाला तेही शेअर केलेलं आहे. आणि घरातूनच निघायला मला 11 वाजलेले आहेत आणि निघालो आणि शेवटी इतक्या उन्हाचा आम्ही तिथं पोहोचलेलो आहे. असा अवतार आमचा झालेला आहे आणि खूप ऊन लागलं. टू व्हीलरवर आम्ही गेलेलो होतो. तर इथं माझा चेहरा पाहताच आणि तुम्ही कसा झालेला आहे, पूर्ण डोळे वगैरे लाल झालेले आहेत आणि खूपच ऊन आहे. आत्ता अजून उन्हाळ्याला सुरुवात व्हायची आहे, तोपर्यंतच इतकं ऊन आहे. पुढच्या महिन्यामध्ये तर काय अवस्था होईल उन्हाची काही सांगता येत नाही, कारण की उष्णता खूप वाढलेली आहे. आणि इथं त्यांचा गहू झालेला त्यांनी बाहेर वाळायला टाकलेलं होतं आणि इथं मी गेले की दुसरी ही बहीण माझी जवळच आहे, ती आलेली आहे मला भेटण्यासाठी. तर मुलांची पहा कशी लुडबुड आहे. कॅमेरामध्ये तिथं गेलं तर मला कॅमेरा कधी धरावा लागत नाही, कारण मुलांचं असतं मी काढतो व्हिडिओ, असंच चाललेलं असतं. आता श्रेयांशी तर वेटिंगवर थांबलेला आहे मला व्हिडिओ काढायचा आहे म्हणून. तर इथं शिव काढत आहे व्हिडिओ आणि एकाचं तर काय चाललेलं आहे काय माहिती, पाठीमागे त्याचं तेच खेळत आहे. तर काही आणि तर श्रेयांशलाही काढायचं आहे, परंतु शिव काही त्याच्याकडे मोबाईलच देत नव्हता. तर शिवनेही काढलेला आहे व्हिडिओ, परंतु तो अधूनमधून त्या कॅमेरावरती बोट ठेवत आहे, त्यामुळे काही व्यवस्थित दिसत नव्हतं. ते मी बरंचसा असा भाग कट केलेला आहे आणि जेवढा चांगला आहे तेवढाच तुमच्यावर शेअर केलेला आहे, कारण की त्यांनी व्हिडिओ खूप काढला होता, परंतु त्याच्यावरती त्यांनी बोटच ठेवलं होतं, त्यामुळे ते व्यवस्थित दिसतच नव्हतं. त्यामुळे मी एवढंसच तुम्हाला शेअर केलेलं आहे. आणि पाहताच चला तर इथं सावलंही खाली. गावाकडचं तर असंच असतं, काम काही संपतच नाही. इथं काम चालू आहे कुठे करण्याचं आणि बऱ्यापैकी आता ऊनही कमी झालेलं आहे. आता 4:30 वाजायला आलेले आहेत. आता नाश्ता करायचा आहे आणि 5, 5:15 पर्यंत आता निघायचं आहे, म्हणजे आम्ही 6, 6:30 पर्यंत घरी पोचतो. 1-1.5 तास तर लागतो जाण्यासाठी. तर म्हणलं चला आता काहीशी असे सर्व कामं करत करत आलेलं आहे. तर बऱ्यापैकी सर्व कामं झालेले आहेत. आता जायचं आहे घरी. त्याला खेळायचं असतं तर इथं दिसत असेल त्याचा फ्रेंड, श्रेयांचा फ्रेंड आहे हा. दिसा असा आहे. तर व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.